अजून त्या भीम्याला वठणीवर आणायचं आहे। ती बाई, वेडी बाई, जिला आम्ही गावातून हाकलून दिलं होतं, ती बाई परत आली आहे। अहो, बोलून चालून वेडी बाई ती परत आली काय आणि नाही आली काय, काय फरक पडतोय? फरक पडतोय। तुम्ही विसरताय। ती आणि भीमा परत भेटले तर आपल्यासाठी धोका निर्माण होईल। आपल्याला याची खबरदारी घ्यावीच लागेल। मालक, मला माफ करा। मी मध्ये पडलो, पण त्या बाईची अवस्था पाहून मला सहन झालं नाही। तिला बघितल्यावर माझ्या मनात काहीतरी हल्लं। तिला भेटलो आणि असं वाटलं की ती अनोळखी आहे पण जिव्हाळ्याची आहे। हो, एवढा पुळका आला, तेही एका वेड्या बाईचा। म्हणून यांच्या विरोधात उभा राहिलास? तिला मारताना जर कुणी पाहिलं असतं तर तुमचीच बदनामी झाली असती। ए भीमा, तू मला अक्कल शिकवू नकोस। मला काय करायचं ते चांगलं समजतं, आलं का लक्षात? पुन्हा जर त्या बाईला भेटलास तर तुझं तंगड्या तोडून हातात देईन, समजलं का? सुनबाई, आज जा आणि आम्ही सांगतोय तो कागद घेऊन या। हो मामांजी। मामांजी, ये भीमा, एक काम आहे तुझ्यासाठी। आजची आज सोलापूरला जा। तिथल्या सरदाराकडून ऐवज घ्यायचा आणि उद्या सकाळी परत यायचं। ठीक आहे मालक। अहो, आम्ही आपल्यासाठी तेल काढून घेऊन येतो। काय रे, बायको आलीये म्हणून खूप कौतुक वाटतंय का? अरे तुझ्यासारख्या 1.5 दमडीच्या नोकरांनी ना अशी प्रेमाची नाटकं करायची नसतात, समजलं का? अहो वहिनी साहेब, हे काय बोलताय तुम्ही? चुप, आता आम्हालाच विचार, आम्ही काय बोलतोय ते। तुझी हिम्मत कशी झाली रे आमच्या समोर तोंड उचकटून बोलायची? हे बघ, जी जी कामं सांगितलीत ना ते निमूटपणे कर, निघ। भीमा, तुझ्या आयुष्याचा सूत्रधार गंगाधर नाही आम्ही आहोत। कुठली सूत्र कधी आणि कशी फिरवायची हे मला चांगलंच ठाऊक आहे। शिव शंकर शंभो।
आओ मावशी, मावशी उठा तुम्ही. तिकडे साप आहे, उठा. साप? तू वाचवलंस मला. तू वाचवलंस मला. बस. तुम्ही कोण आहात? तुम्ही रस्त्यातच का झोपला होतात? तुमचं घर कुठे आहे? कुणी नाहीये का तुमचं? तू आहेस की? बस खाली. अरे तू आहेस, आम्ही आहोत. या जगात प्रत्येकाचं प्रत्येकाशी काही ना काही नातं असताच. काय ग, काही न खाता पिता उपाशीच झोपली होतीस? खरंय, एका भक्ताचं दुसऱ्या भक्ताशी नातं असतंच. एका भक्ताने तुम्हाला नैवेद्य अर्पण केला आणि मी तो घेऊन आलो. तो यांच्यासाठीच होता. अहो पण मी हे तुम्हालाच काय सांगतोय, ही सगळी तुमचीच तर लीला आहे. आणि इकडे अनुभूती, हे घे. मी कसं खाऊ? अगं हा भरवेल की, तुझ्या मुलाप्रमाणेच आहे. 2 घास खा आणि मग झोप. भीमा, बरं होईल. थांबा थांबा, मी पाणी घेऊन येतो. बस खाली. गोपाळा, आणतो. घ्या. चला मावशी, येतो मी. काळजी घ्या. घात केला. घात. 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 स्वामी, यांच्या आयुष्यात असं काय घडलं होतं? अनुभूती असं तुकड्या तुकड्यात आठवायचं नसतं का? सगळं एकदम आठवायचं. आणि सगळं एकदम आठवलं तरच तुझी फरफड दूर होईल. शिव शंकर शंभो. वा 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 वा, बघितलं सासूबाई, मालकीणबाईंची झोपायची तयारी चालली वाटतं. ही कसली मालकीण? मोलकरणेस या घरातली, पण रुबाब पाहिलात का यांचा? टकामका बघतेस काय? कामाला लाग. आई तगड्याला नाही आली आहेस इथे. मी मग कोण? भीमाची बायको आहेस ना तू. मग भीमा आमचा नोकर, म्हणजे तू आमची मोलकरीण. आलं लक्षात? चला कामाला लागा. आम्हाला मेहंदी लावायची आहे.
त्याआधी पाणी काढून ठेव आणि आमचे पाय स्वच्छ धुवून घे. काय सासूबाई? अगदी बरोबर सुनबाई. अहो आमचेही पाय दुखतायत, त्यामुळे पाणी गरम काढ, म्हणजे आमचे पाय शेकून घेती. चल कामाला लाग. ए थांब. काय झालं सुनबाई? अहो सासूबाई, हिचा काय भरोसा नाही. आधी तू तुझे हात पाण्यात घालून दाखव. पाहिलत ना सासूबाई? जाऊ द्या सुनबाई, असल्या कामाची सवय नसेल ना तिला. चल पाय शेकवून घे आमचे. लवकर. काय ग सरस्वती? नाही आमचा भीमा असा सांग काम्या ना करता, तरी सुद्धा तू त्याच्याबरोबर लग्नाला कशी काय तयार झालीस? आणि तुला तरी त्याच्यात काय दिसलं ग, जे की तू त्याच्याशी लग्नच केलास? नाहीतर काय, या भीमाचा आमच्या घरात आज शिपाई म्हणून नाहीतर उद्या घरगडी म्हणून रोज खेळ चालूच असतो. तुझी कीव येते आता, त्याच्यासोबत तुझे सुद्धा हाल होणार. तुझी कीव येते. मला एक कळत नाही, तू स्वतःचाच बळी का दिलास? स्वामींनी निवडलंय त्यांना माझ्यासाठी. म्हणून स्वीकारली. स्वामींच्या निर्णयावर मला शंका नाही. हो, पण त्यांचाही निर्णय चुकू शकतात हे विसरू नकोस. गडबड बंद कर आणि हात चालव. श्री स्वामी समर्थ. गोपाळा, आमचा उपदेश सर्वत्र पोहोचवण्याचं उत्तम कार्य करतोयस. असंच करत राहा. स्वामी, हा तुमचाच आशीर्वाद आहे. माझ्या हातून जे काही कार्य घडतंय ते तुमच्या आशीर्वादानेच घडतंय. मी फक्त निमित्त मात्र आहे. सगळी सूत्र आपल्याच हातात आहे. स्वामी, आपली ही लीला पाहतोय, पण त्याचा अर्थबोध होत नाहीये. हे दगड फेकणं म्हणजे काही संकेत आहेत का? गोपाळा, या वाडग्यात गंगाधर आणि त्याच्या पूर्वजांची पुण्याई आहे. कधी काळी त्याच्या पूर्वजांनी केलेली सत्कर्मांची ठेव आहे. पण आता हा पुण्याईचा उरला सुरला भांडार पापी कृत्यांमुळे हळूहळू संपत चाललाय. आणि ह्या वाडग्यात भीमा, सरस्वती आणि अनुभूती त्यांच्या आयुष्याचा भार, त्यांचे दुःख, त्यांचे भोग आणि गतजन्मीच्या जखमा आहेत. मात्र आता त्या जखमांवर फुंकर घालून त्या हळूहळू कमी होत चालल्या आहेत. एकीकडे पाप वाढतंय आणि पुण्य कमी होत चाललंय, तर दुसरीकडे भोग संपून पुण्य वाढत चाललंय. शिव शंकर शंभो.
मावशी तिकडे बघा, तिकडे आहे धर्मशाळा. तुम्ही असं रस्त्यावर इकडे तिकडे झोपत जाऊ नका. तुम्हाला तिकडे सोडतो मी, तुम्ही सुरक्षित राहताल. माझा मुलगा असता तर माझी आई असती ना तर मलाही असाच मायेचा स्पर्श मिळाला असता. हा मायेचा स्पर्श मला आता आयुष्यभर पुरेल. चला तुम्हाला सोडतो. आबासाहेबांनी त्या बाईपासून लांब राहा असं बजावलं होतं, पण हा नालायक भीमा ऐकतोय का? आबासाहेबांचा आदेश झुगारतोय. थांब, तुला सरळच करतो. शिव शंकर शंभो. माफ करा, मला वाटलं आमचा भीमा होता. छोट्या मालकाने मला ओळखलं कसं नाही? ज्याच्या आयुष्याचे सूत्र आमच्या हातात असतात त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी आमची असते. सुरक्षा? कुणाच्या आयुष्यामध्ये काही संकट येणार आहे का? शिव शंकर शंभो. बरं झालं वाचलो. पण नक्कीच ही स्वामींची रचना असणार. स्वामींनी मला वाचवलं. श्री स्वामी समर्थ. शिव शंकर शंभो. आमच्या आज्ञेचं पालन कर. जशी आपली आज्ञा स्वामी. आधी स्वच्छ धुवून घे आणि मग स्वच्छ पूस. आमचे पाय घाण दिसता कामा नयेत. आता कळाली असेल ना तुला तुझी लायकी काय येते? पूस. अगं थांब, त्याने नाही, तुझ्या लुगड्याने पूस. चल पूस. आता समजलं असेल तुला तुझं खरं स्थान भीमासारख्या गाढवाशी लग्न केलंयस ना. मग आता तुझ्या कर्माची फळं भोगायला सुरुवात कर. आता भोग तुझ्या कर्माची फळं. काय तर म्हणे स्वामींनी आमचं लग्न लावून दिलंय. आली मोठी होस. तुम्ही काहीही बोला, पण माझा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे. स्वामींनी हे लग्न लावून दिलंय म्हणजे त्यांचा काहीतरी हेतू नक्कीच असणार. काय ग सारखं स्वामी स्वामी करत असतेस? अगं सरस्वती कुठे आहेस तू? अगं कंदील लाव, आम्हाला अंधाराची भीती वाटते. सरस्वती, सासूबाई, सासूबाई लवकर या. सासूबाई काय झालं सुनबाई? सासूबाई, या सरस्वतीने अंधार केलाय. सरस्वती, अगं काय बेंधळेपणा करतेस? लाव तो कंदील.
सासूबाई शांत व्हा, शांत व्हा. सासूबाई तिथे मला 2 चमकणारे डोळे दिसत आहेत. अहो आम्हाला काही दिसत नाहीये. सासूबाई चोर चोर सासूबाई